कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी घेण्यात येणारा नमन लोककला महोत्सव यावेळी चिपळूणमध्ये पार पडणार आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित नमन लोककला महोत्सव मंगळवार दिनांक 25 ते 27 मार्च या 3 दिवसांमध्ये चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये होणार आहे. या 3 दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून नमन मंडळे भाग घेणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून रसिकांसाठी विविध तालुक्यातून येणाऱ्या नमन मंडळांचे कार्यक्रम मोफत असणार आहेत. नमस्कार, मी शाहिद खेरडकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कोकण ज्याचा कणही वाया जात नाही असं आमचं कोकण आहे. या कोकणामध्ये अनेक नैसर्गिक असं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात या कोकणचं सौंदर्य वाढवतात त्या कोकणच्या लोककला. या कोकणचं वैभव आहे त्या कुठल्या या मातीमध्ये रुजलेल्या लोककला आणि त्यातीलच एक समृद्ध लोककला म्हणजे नमन लोककला. ही नमन लोककला पिढ्यानपिढ्या या कोकणाच्या वाडी वस्तीत गावकुसात सादर होत आहे. आपल्या वाडवडिलांनी बहुजन समाजातील अनेक कलावंतांनी ही लोककला आपल्या मांडीवरती खेळवली, तिचं जतन संवर्धन केलं आणि म्हणूनच ही लोककला इथपर्यंत प्रवाहित झालेली आहे. या लोककलांच्या माध्यमातून इथली संस्कृती परंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथल्या लोककलावंतांनी केलं. गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष आहे. ही लोककला जितक्या ताकदीने लोकांपर्यंत पोहोचते, या लोककलेतील जितक्या ताकदीने संस्कृती परंपरा लोकांपर्यंत पोहोचते, तिच्या माध्यमातून प्रबोधन होतं. तर या लोककलेला सुद्धा शासन दरबारी न्याय मिळावा अशी गेल्या अनेक वर्षाची मागणी इथल्या लोककलावंतांची होती. मात्र शासनाने देखील सकारात्मक दृष्ट्या पाऊल उचलून या लोककलेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गतवर्षी रत्नागिरी येथे सावरकर नाट्यगृहामध्ये पहिला नमन लोककला महोत्सव शासनाच्या वतीनं भरवण्यात आलं. अर्थात सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्या वतीनं हा कार्यक्रम, हा नमन महोत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला. आणि यावर्षी पुन्हा एकदा कोकणची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाणारी चिपळूण नगरी आणि या चिपळूण नगरीच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावरती दुसरा नमन लोककला महोत्सव या ठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न होणार आहे. दिनांक 25, 26, 27 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10-11 वाजेपर्यंत हा नमन महोत्सव चालेल. या कोकणातील नामवंत लोककलावंत, नामवंत कलापथक, नामवंत नमन मंडळ या महोत्सवामध्ये आपली कला सादर करणार आहेत आणि एक दर्जेदार अशी सादरीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या ही लोककला आपल्याच इथल्या मातीतल्या लोकांनी जपलेली आहे. या लोककलेला एक चांगल्या पद्धतीची शाबासकी दिलेली आहे. या लोककलेवरती प्रेम केलेलं आहे. त्यामुळे या नमन महोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा ही लोककला अधिक त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण सर्वांनी या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी, या नमन महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी यायला पाहिजे. 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता याचा उद्घाटन समारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावरती होणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार उदय सामंत साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्मान्य आशिष शेलार साहेब आणि कोकणातील समस्त आमदार महोदय यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक रसिकांच्या, लोककलावंतांच्या, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हा नमन लोककला महोत्सव उद्घाटन सोहळा देखील या ठिकाणी रंगणार आहे. त्याच दिवशी 2 नमन सादर होणार आहेत. दुसऱ्या दिवशी 26 मार्च रोजी 4 नमन लोककला सादर होणार आहेत आणि 27 ला देखील 4 नमन मंडळांचं सादरीकरण, एकूण 10 नमन या 3 दिवसाच्या दरम्यान आपल्या सर्व नमन प्रेमींना किंवा लोककला प्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि नव्या पिढीसाठी सुद्धा एक पर्वणी आहे. ही नेमकी लोककला काय आहे, या लोककलेचा पाया काय, जी संस्कृती काय, कशा पद्धतीने याचं सादरीकरण असतं हे पाहण्याची एक उत्तम संधी नव्या पिढीला देखील आहे. त्यामुळे शासनानं खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं अतिशय नीटनेटकं असं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक लोककलावंत म्हणून, एक पत्रकार म्हणून आणि या कोकणातला एक नागरिक म्हणून मला या नमन महोत्सवाचं एक औत्सुक्य आहे, उत्कंठ आहे. त्यामुळे आपण सर्वांना देखील विनंती करेन की आपल्या लोककलेचा महोत्सव आहे, आपल्या मातीतली लोककला आहे. त्यामुळे या मातीतल्या लोककलेला अधिक आपण प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येनं या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये यावं आणि या लोककला महोत्सवाचा आस्वाद घ्यावा. आपल्या सर्वांचं स्वागत आहे.